नमस्कार. मृदुलाच किचनमध्ये मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं परत एकदा स्वागत करते. हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीत मस्त गरमागरम सूप पिण्याची मजा काही औरच असते. तसेच संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी इतर सटरफटर खाण्यापेक्षा सूप एक बेस्ट ऑप्शन आहे. शिवाय सध्या हिवाळाही सुरू आहे, तर आजपासून आपण सगळ्यांना घरी सहज करता येतील अशी, ज्याला फार तामझाम नाही, क्रीम वगैरे घालायची गरज नाही, अगदी मोजक्या साहित्यात आपण हे सूप रेसिपीज पाहणार आहोत. तर आज आपण एक बेसिक पण हेल्दी टोमॅटो सूप रेसिपीने या सिरीजची सुरुवात करूयात. आपल्याच्या हेल्दी टोमॅटो सूपसाठी आपण अर्धा किलो लाल बुंद असे टोमॅटो घेतले, एक मीडियम आकाराचं गाजर घेतलं आहे, बीटाचा छोटासा तुकडा घेतला आहे आणि एक अनियन म्हणजे कांदा घेतलेला आहे. या सर्व भाज्या आपण स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे. बघा, घेतलेल्या सर्व भाज्या म्हणजे टोमॅटो, गाजर, बीट आणि कांदा आपण रफली चॉप करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला काही साहित्य अजून लागणार आहे. यामध्ये आपण एक तमालपत्र घेतलेलं आहे, एक काश्मीरी लाल मिरची सुकी ती एक घेतली आहे, 1.5 इंच आपण आल्याचा तुकडा घेतला आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 1 टीस्पून आपण काळी मिरी घेतली. आता जर तुम्ही लहान मुलांसाठी सूप करणार असाल तर मिऱ्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी करा. आपण गॅसवरती प्रेशर कुकर चढवला आहे आणि त्यामध्ये आपण घालतो आहोत 1 टेबलस्पून ऑइल आणि 1 छोटा चमचा आपण बटर देखील घालतो आहोत. आणि यावर घालूया तमालपत्र, ही लाल सुकी मिरची आणि मिरे. आपण या सर्व भाज्या घेतलेल्या आपण थोड्याशा सॉटे करून घेणार आहोत तेलावरती. जर डायरेक्ट पाणी टाकून शिजवलं की जरा पानसट होतं सूप. त्याऐवजी जर असं छान परतून घेतलं तेलामध्ये, सॉटे करून घेतलं तेलावर, तर जरा छान टेस्ट येते. तर आपण यामध्ये आता घेतलेले सर्व साहित्य घालूया. ते सर्व साहित्य आपण एकदाच घालणार आहोत, एकदम कुकरमध्ये घालणार आहोत. आणि त्याचबरोबर आलं आणि लसूण, आल्याचे मी जरा छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. हाय फ्लेमवरती आपण 2-3 मिनिटं तेलावरती सॉटे करून घेऊया. टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा म्हणून आपण अगदी थोडंसं मीठ घालतोय बरं का. बघा, 3-4 मिनिटं आपण सॉटे करून घेतलंय. टोमॅटो जरा सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण अर्धा लिटर पाणी घालूया. शिजण्यासाठी आपण पाणी घालतोय. सूपची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण पाणी नंतर घालूयात. हे आता फक्त शिजण्यासाठी आपण घातलेलं आहे. आणि आता गॅसची फ्लेम आपण करूयात मीडियम. कुकरचं आपण लीड लावूयात आणि मीडियम फ्लेमवरती 3 शिटीचा आपण कुकर करून घेणार आहोत. आपण 3 शिटीचा कुकर करून घेतलाय. त्यानंतर कुकर गार झाल्यावरती, ती वाफ दबल्यावरती आपण लीड काढून घेतलंय. हे बघा, गाजर, टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजले आहेत. तर आपण यातील फक्त तमालपत्र काढून घेणार आहोत. आपल्याला तमालपत्र डिस्कार्ड करायचं आहे. आणि बाकी सर्व साहित्य आपण व्यवस्थित गार होऊ देऊयात आणि त्यानंतर मिक्सरमध्ये त्याची फाईन प्युरी आपण करून घेणार आहोत. हे बघा, मिक्सरमध्ये आपण सर्व साहित्याची छानशी प्युरी करून घेतलेली आहे. आता ही प्युरी आपल्याला गाळून घ्यायची आहे. तर एका भांड्यावरती मी हे स्टेनर म्हणजे चाळणी ठेवली आहे बारीक आणि त्यामध्ये आता आपण हे केलेली प्युरी गाळून घेऊयात. यामध्ये फायबर बरंच असतं म्हणून आपण हे गाळून घेणार आहोत. बघ, कलर कसला सुरेख आलाय की नाही. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, आपण यामध्ये गाजर बीट घातल्याने त्याचे सूपची न्यूट्रिशियस व्हॅल्यू तर वाढली, त्याचबरोबर सूपला दाटपणा देखील या बीट आणि गाजरामुळे येणार आहे.
त्यामुळे या सूपमध्ये आपण कॉर्नफ्लोअर किंवा मैदा असं काहीही वापरणार नाही दाटपणा येण्यासाठी. हे बघा, वरती टोमॅटोची स्किन आणि त्याचे बी असं हे राहिलेलं आहे. हां, तर आपण हे आता डिस्कार्ड करणार आहोत. आपण काढून घेऊयात. आणि आपण परत गॅस सुरू केलेला आहे भांड्याखालचा. बघा कसलं थिक असं आपलं हे सूप तयार झालेलं आहे. पण अजून रेडी झालं नाही बरं का पिण्यासाठी. आता तुम्हाला कितपत दाट सूप हवं त्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. हां, एवढं थिक मला नको आहे, थोडंसं मी पाणी घालते. आता मिक्सरमध्ये आपण ज्या बारीक करून घेतलं ना, प्युरी करून घेतली, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत सैल पातळ हवं त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आपण या सूपला उकळी येऊ देऊयात आणि त्यानंतर आपण टेस्ट करणार आहोत. तुम्हाला दिसत असेल बघा, सूपला हलके हलके उकळी फुटते बरं का. आपल्याला हे फार उकळून नाही घ्यायचं, कारण आपण ऑलरेडी कुकरमध्ये ते शिजवलं आहे. पण यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं ना, तर त्याकरता एक उकळी काढणं गरजेचं. आता आपण सूपची टेस्ट पाहूयात. आपण टेस्ट याकरता पाहिली की आपण शिजताना थोडंसं मीठ टाकलंय, पण ते पुरेसं नाहीये. तर आता आपण आपल्या टेस्टनुसार यामध्ये मीठ घालतोय. बरं, टेस्ट करताना मला असं जाणवलं की आंबटपणा थोडासा कमी आहे. तर यावेळेस तुम्ही आंबटपणा थोडासा येण्यासाठी एक तर व्हाईट व्हिनेगर घालू शकता किंवा थोडंसं लिंबाचा रस. मी अगदी थोडंसं व्हिनेगर घातलेलं आहे. त्याचबरोबर आपण 1 टीस्पून चाट मसाला घातलेला आहे. तुम्हाला अजून थोडं स्पायसी हवं असेल तर तुम्ही व्हाईट पेपर पावडर ती देखील यावेळेस घालू शकता. सुरेख बघा, कलर कसा सुरेख आलाय. कुठलाही आर्टिफिशियल आपण यात कलर नाही घातलं. तर काय, गाजर आणि बीट. गाजर बीटमुळे काय झालं, एकतर पौष्टिक झालं सूप, दुसरं कलर सुरेख आला आणि सूपला थिकनेस म्हणजे घट्टपणा देखील गाजर आणि बीटामुळे आलेला आहे. बघा, एक आपण उकळी काढून घेतलेली आहे. फार आपल्याला उकळायचं नाही. बस, आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करण्यापूर्वी आपण त्यामध्ये थोडंसं बटर एकदा घालूया. टोमॅटो सूपची टेस्ट अजूनच एनहान्स होईल. सुरेख. यामध्ये आपण क्रीम वगैरे अजिबात घालणार नाही, फक्त आपण थोडंसं बटर घातलंय आणि आपण फायनल टच कोथिंबीरीऐवजी यामध्ये आपण पुदिन्याची थोडीशी पानं श्रेड करून म्हणजे अशी लांब लांब कापून घातलेली आहे. चला, आपलं हेल्दी अँड टेस्टी टोमॅटो सूप रेडी आहे. तर गरमागरम आपण सर्व करून घेऊयात. आपण गरमागरम सूप सर्व करून घेतलंय आणि गार्निश केलं आहे ब्रेड क्रूटॉन्स आणि मिंट लीव्हजनी. बरं, आपण ह्यामध्ये साखर अजिबात घातली नाही, कारण गाजर आणि बीटामध्ये बऱ्यापैकी गोडवा असतो. तर तो गोडवा आणि आपण घातलेलं थोडंसं व्हिनेगर अगदी टेस्ट बॅलन्स झालेले आहे. पण जर तुम्हाला थोडंसं गोड चालत असेल तर तुम्ही साखर गूळ घातली तरी चालेल. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, कन्सिस्टन्सी बघा, जबरदस्त थिक सुरेख. आणि आता आपण टेस्ट पाहूयात. लाजवाब, अगदी झटकास. रेस्टॉरंटमध्ये मिळतं ना त्यापेक्षा जबरदस्त चवीचं झालं आहे आपलं टोमॅटो सूप. वा, मजा आ गया. चला, मी या सूपचा फडशा पाडते. तुम्हाला जर ही रेसिपी टेस्ट करायची असेल तर करून पाहावीच लागेल. गरमागरम वाफाळते चटकदार चवीचे हेल्दी अँड टेस्टी टोमॅटो सूप रेडी आहे. नित्याचे साहित्य, सोपी रेसिपी, शिवाय कुठलेही तामझाम नाही, आर्टिफिशियल फूड कलरसुद्धा नाही
अगदी मनास वाटेल तेव्हा हे सूप तुम्हाला करता येईल. सध्या थंडीही छान पडते आहे व बाजारात उत्तम प्रतीचे टोमॅटो देखील उपलब्ध आहे. तेव्हा खव्यांनो, वरचेवर हे टोमॅटो सूप करत राहा व हिवाळा एन्जॉय करा. तसेच आधी केलेल्या सूप रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा चेक करा. चला परत भेटूत अशीच चटकदार सूप रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.